साहेब काय सांगाल आपण आज फलटण तालुक्याचा पूरस्थितीचा आपण दौरा केला आहे? आज दिवसभर आमदार साहेबांनी संजू बाबा आणि महेंद्र आम्ही सगळे फिरतोय सगळ्या भागामध्ये. विशेषतः शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ओढ्यांनी आपलं पात्र बदलून शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणि नॅशनल हायवेची जी काही कामं झालेली आहेत राजुरी गावामध्ये बरड गावामध्ये विशेषतः चांगलाच फटका गावाला बसलेला आहे. कारण का जिथं जिथं पाण्याला आउटलेट पाहिजे होतं नाल्यांना तिथं योग्य रीतीनं आउटलेट न दिल्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे. शेतीचं नुकसानही प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. प्रशासनाबरोबर आम्ही दोघांनी चर्चा केल्यानंतर प्रशासन आपले पंचनाम्याची कामं युद्ध पातळीवर सुरू केलेली आहेत. आम्ही शासनाकडे मागणी करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेषतः फलटण शहरातील नागरिकांना जे नदीची काठला आहेत या सगळ्यांना नुकसान भरपाई कशी जास्तीत जास्त मिळवून देता येईल आणि कायमस्वरूपी उपाययोजना कशा निर्माण करता येतील या दृष्टिकोनातून शासनाला विनंती करणार आहे. खेडेगावातून बऱ्याच ठिकाणी विजेचं नुकसान खूप झालेलं आहे. म्हणजे अनेक गावांचा एकमेकाशी संपर्क तुटलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठे ब्रिजेस बांधण्याच्या दृष्टिकोनातून मागणी शासनाकडे करणार आहे. आपण स्थानिक प्रशासनाला साहेब काय नक्की निर्देश दिले किंवा काय सूचना दिल्या? तहसीलदार साहेबांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर पंचनामे करावे. ज्या गावातून कमी नुकसान झालेलं आहे तिथले अधिकारी उचलून पुल आउट करून ज्या भागात जास्त नुकसान झालेलं आहे तिथले पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत या दृष्टिकोनातून नियोजन करावं. आणि जिथं जिथं पूल वाहून गेलेले जिथं पूल मोठे करायला लागतील नॅशनल हायवेचे जे विषय आहेत ते सगळे विषय रेकॉर्डवरती आणायला सांगितलेले आहेत. जेणेकरून शासनाकडे मागणी करताना त्याला काहीतरी पुरावा पाहिजे या दृष्टिकोनातून सूचना केल्या. फलटणच्या जनतेला काय आपण आव्हान करताना आपत्तीच्या प्रसंगी आपत्ती प्रसंगी सगळ्यांनी सावधगिरी बाळगावी. जनतेला प्रशासन काम करते आणि प्रशासनाला जे आव्हान करते त्या प्रशासनाला आपण साथ दिली पाहिजे आणि सहकार्याची भूमिका ठेवून राहिलं पाहिजे. नक्कीच प्रशासन योग्य ती कारवाई करून सगळी मदत करेल. फलटण शहरामध्ये आता आपत्तिजनक स्थिती चालू आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आपले खासदार धैर्यशील पाटील, आपले माजी आमदार दीपकराव चव्हाण, माझे मित्र बेडकेसाहेब आणि मी स्वतः इथे आलेलो आहे. आमचं पूर्ण नियंत्रण आहे शहरावर आणि तालुक्यावर. कुठे काय चाललं ह्याची बरोबर खबर मिळते. आपल्याला कोणाला जर काही त्रास होत असेल, पाण्याचा काही प्रॉब्लेम झाला असेल, घर तुटलं असेल, फुटलं असेल, कृपा करून आमच्या संपर्कात राहा. योग्य ती मदत आपल्याला नक्कीच मिळेल आणि काळजी घ्या एवढी विनंती करतो. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.